आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बाल जगत। नमस्कार बालदोस्तांनो, आजच्या बाल जगतमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण ऐकणार आहोत जिल्हा परिषद शाळा हातीव नंबर 1 तालुका संगमेश्वर यांनी सादर केलेली एक नाटिका। नाटिकेचं नाव आहे आठवणींची शाळा। याचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय राजेश गोसावी यांनी आणि यामध्ये सहभागी झालेले आहेत विनय होडे, मनोज घवाळी, पूजा जोशी, सुधा पांचाळ, आकांक्षा मोहिते, ऋणी गोंधळी, कीर्ती परशुराम आणि राजेश गोसावी। यासाठी मार्गदर्शन केलंय श्रीकांत बोंबले यांनी। चला तर ऐकूया नाटिका आठवणींची शाळा। मे महिना संपला, मुलांच्या सुट्ट्या संपल्या, शाळा सुरू झाल्या। आज रविवार आहे, शाळकरी मंडळींना सुट्टी आहे। चला तर बघूया या शाळकरी मुलांमध्ये नेमका कोणता संवाद चाललाय। अगं गौरी, सुट्टी कधी संपली आणि शाळा केव्हा सुरू झाली कळलंच नाही ना? खरं आहे सई, पण तुला एक सांगू का? सुट्टी संपत आली की मला नवीन पुस्तकांचा वासच आठवतो आणि पहिल्या दिवशी मित्रमैत्रिणी भेटायची उत्सुकता। अगं सई, गौरी, तुला खरं सांगू, ही मज्जा काही औरच असते। मी तर माझी शाळेची तयारी 8 दिवस आधीच करून ठेवली। अरे वा, कसल्या गप्पा मारताय? आज काय विशेष बेत आहे वाटतं? अरे वा, जोशी सर आणि पाटील मॅडम सुद्धा इकडेच येत आहेत। तुमचा उत्साह पाहून मलाही माझ्या शाळेचे दिवस आठवले। अरे वा, रविवारचा चांगलाच मेळावा भरलेला दिसतोय। शाळा म्हणजे फक्त अभ्यास नाही, ती नव्या स्वप्नांची सुरुवात असते। आणि जोशी सर त्या स्वप्नांना दिशा देण्याचं काम करते ती आपल्या गावची जिल्हा परिषद शाळा। हो पाटीलबाई। वाटते सानुली मंद जुळकमी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे। वाटते सानुली मंद जुळकमी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे। कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राहीन कधी वापडक्या वाड्या पाठी। हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट। वाटते सानुली मंद जुळकमी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे। वाटते सानुली मंद जुळकमी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे। लावणी अंगुली कलिकेला हलवार, ती फुलून बघते तो व्हावे पार पसार। परी जाता जाता सुगंध सांगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा। वाटते सानुली मंद जुळकमी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे। वाटते सानुली मंद जुळकमी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे। गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर। शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली रंग जावे गात। वाटते सानुली मंद जुळकमी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे।
वाटते सानुली मंद जुळुक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, वाटते सानुली मंद जुळुक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. जिल्हा परिषद शाळा, नाव साधं पण कार्य मोठं. गावातील असंख्य मुलांच्या आयुष्याला आकार देणारी ही ज्ञानमंदिरं, ही ज्ञानमंदिरं अनेक पिढ्या घडवत आली आहेत. सर, आमच्या शाळेची सर्वात छान गोष्ट कोणती माहीत आहे? कोणती बरं? इथं प्रत्येक विद्यार्थी शिक्षकांना नावाने नाही तर नात्याने ओळखतो. गौरी, हीच तर शाळेतील खरी गंमत आहे. शाळा म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांमधलं अतूट आणि भावनिक नातं. तुम्हाला सांगते, मी माझ्या पहिलीच्या बाईंना सुद्धा अजून विसरली नाही. अगदी खरं बाई. मला तर आमच्या बाई जरासे केस वाढले की लगेच कान पकडून म्हणायच्या, गदड्या केस कधी कापणार, नाहीतर उद्या मीच कैची घेऊन यायचे आणि सगळं बरोबर करते. सर काय पण सांगता काय? अगं प्राजक्ता, सर खरं तेच सांगत आहे. आमच्या गौरीला सुद्धा मी नेहमी हेच सांगत असते की शाळेत कसं आपण टिपटॉप राहायला पाहिजे, हो की नाही जोशी सर? हो, हे अगदी खरं आहे. गाव, पालक आणि शिक्षक यांचं नातं जितकं घट्ट तितकी मुलांची प्रगती अधिक भक्कम होते. आम्ही पालक शाळेवर विश्वास ठेवतो आणि शिक्षक मुलांना आपल्या लेकरांसारखं घडवतात. ताई, तुम्हाला सांगतो, आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा, कथाकथन, नृत्य, गायन आणि विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलं आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आहे. अगदी बरोबर सर. म्हणूनच गावातील शाळा जगायला हव्यात. या शाळा केवळ शिक्षण देत नाहीत, तर संस्कार, आत्मविश्वास आणि समाजाशी जोडलेलं नातंही जपतात. गावाची ओळख आणि भवितव्य या शाळांमधूनच घडत असतं. हो ना, शिक्षक रागवतातही आणि कौतुकही करतात. आमच्या प्रत्येक प्रश्नाचं संयमाने उत्तर देतात. त्यामुळे शाळा हे दुसरं घरच वाटतं. आणि सर, रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या नासा इस्रोसारख्या विज्ञान परीक्षेमुळे आम्हाला मोठी स्वप्न पाहायला प्रेरणा मिळाली. त्या परीक्षेसाठी तयारी करताना खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात. दादा, तुम्हाला खरं सांगू, संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातूनच ही निवड चाचणी होते. गेल्या वर्षी तर आपल्या शाळेतील गीतांजली गावडे ही एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी इस्रोला जाऊन आली. सईचे बाबा, तुम्हाला सांगते, आम्हा सर्व शिक्षकांसाठी आभाळ ठेवणं झालं. पाटील बाई, अगदी माझ्या मनातलं बोललात. गीतांजलीमुळे मलाही इस्रोला जाण्याची संधी मिळाली. हे बघा, यंदा आपल्या सईला संधी आहे, कारण ती अभ्यासात खूप चांगली आहे. पाटीलबाई, जोशी सर, पण आता हे सर्व तुमच्या हातात आहे. हो खरंच. गेल्या वर्षी त्या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांबद्दल ऐकलं तेव्हा खूप अभिमान वाटला आणि विज्ञान विषयाची आवड आणखीन वाढली. अगदी बरोबर. अशा परीक्षा विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना देतात. मेहनत आणि सातत्य असेल तर मोठ्या संधी तुमच्यासमोर उभ्या राहतात. कदाचित रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झालेला प्रकल्प शासन संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्याची शक्यता आहे. आणि हा रत्नागिरी जिल्ह्यासाठी मानाचा तुरा असेल. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, सहकार्य करणारे अधिकारी, संपूर्ण शिक्षण यंत्रणा, जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. सर, मला तर ऐकून खूप आनंद झाला आहे की या उपक्रमातून काही मुलांना नासा, इस्रो सेंटरला भेट देण्याची संधी मिळते. तिथे जाऊन वैज्ञानिकांचं काम जवळून पाहता येतं ना. सर, मी यंदा नक्की नासाला जाणार. शाबास सई. अशा संधी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवतात आणि आपल्या गावातील मुलंही जागतिक स्तरावर पोचू शकतात. हा विश्वास त्यातूनच निर्माण होतो. बाई, एक सांगू, मलाही भविष्यात अशा परीक्षांमध्ये सहभागी व्हायचं आहे.
अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी मोठं करायचं माझं स्वप्न आहे. सर, माझ्या वेळी का नव्हती अशी निवड चाचणी? मी पण जाऊन आले असते ना नासा इस्रोला. अगं प्राजक्ता, याच आपल्या शाळेत शिकून तू शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलीस. अगदी बरोबर बोललात सर. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही खास गुण असतात. ते शोधून त्यांना दिशा देणं हे आमचं कर्तव्य आहे. मला आठवतंय सर, गेल्या वर्षी तुम्ही आम्हाला विज्ञान प्रदर्शनासाठी किती मेहनत घ्यायला लावली होती. हो हो हो, पण त्याच मेहनतीमुळे तुमच्या गटाला तालुका स्तर बक्षीस मिळालं ना. आणि आम्ही सगळ्यांनी किती आनंद साजरा केला होता. कारण तुम्ही सगळे आमच्या कुटुंबाचाच भाग आहात आणि कुटुंबच आनंदामध्ये सामील होत असतं. मॅडम, आपल्या शाळेची ही प्रगती बघून मनाला खरंच खूप आनंद होतो. आपल्या शाळेविषयी गावाच्या बाहेर जेव्हा कौतुकाची चर्चा होते तेव्हा खरंच सांगतो, अभिमानाने ऊर भरून येतो. मी याच शाळेत शिकलो हे सांगताना छाती अभिमानाने फुलून येते. आणि प्राजक्ताताई, मला तर माझ्या शाळेतील संगणक कक्ष आणि विज्ञान प्रयोगशाळा खूप आवडते. आता जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा डिजिटल शिक्षण देत आहेत आणि ही काळाची गरज आहे. मॅडम, शाळेतल्या विविध उपक्रमांमुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळतं. अभ्यासाबरोबरच खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन, वृक्षारोपण हे सगळं शिक्षणाचाच भाग आहे. माझ्या मुलीमध्ये आलेला आत्मविश्वास मी या शाळेमुळेच पाहिला आहे. पालकांचा विश्वास हीच खरी आमची ताकद आहे. पालकांचा विश्वास, प्रशासकीय अधिकाऱ्यांचं योग्य मार्गदर्शन यातूनच आम्हाला सतत नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. अरे वा, पाऊस येणार बहुतेक. ये रे पावसा, ये रे पावसा, तुला देतो पैसा, तुला देतो पैसा. ये रे पावसा, ये रे पावसा, तुला देतो पैसा, तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा, पैसा झाला खोटा, पैसा झाला खोटा, पैसा झाला खोटा. पाऊस आला मोठा, पाऊस आला मोठा, पाऊस आला मोठा, पाऊस आला मोठा. ये ग सरी, ये ग सरी, माझे मडके भरी, माझे मडके भरी. ये ग सरी, ये ग सरी, माझे मडके भरी, माझे मडके भरी. सर आली धावून, सर आली धावून, मडके गेले वाहून. पावसाच्या या सरी पाहिल्या की शाळेचा पहिला दिवसच आठवतो. कोकणात पावसाचं आगमन म्हणजे नव्या जीवनाची चाहूल आणि शाळेची सुरुवात म्हणजे नव्या ज्ञानाची. मला आठवतंय, पहिल्यांदा शाळेत आले तेव्हा खूप भीती वाटत होती. आणि प्राजक्ता, आता तू तर इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेस. हो मॅडम, शाळेनेच मला बोलायला, विचार करायला आणि स्वप्न पाहायला शिकवलं. प्राजक्ता, हेच तर शिक्षणाचं खरं यश आहे. आमच्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाचं हेच तर स्वप्न असते. आमच्या विद्यार्थ्यांनी शाळेचं, आईवडिलांचे, गावाचे नाव मोठं करावे हीच तर खरी आमची दौलत आहे. शाळा म्हणजे फक्त इमारत नाही, ती आठवणींचा खजिना आहे. मित्रांचे हसरे चेहरे, शिक्षकांचं मार्गदर्शन, प्रार्थनेचे स्वर आणि ज्ञानाचा प्रकाश याचं सुंदर विश्व म्हणजे आपल्या गावातील जिल्हा परिषदेची मराठी शाळा.
मुची प्रार्थना अन हेच मुचे मागणे. हीच मुची प्रार्थना अन हेच मुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना अन हेच मुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा नाला बने. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना अन हेच मुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. बाळांनो, तुम्ही आता छान प्रार्थना म्हटली. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. खूप छान प्रार्थना आहे बरं का. आता मी तुम्हाला साने गुरुजींनी लिहिलेली एक प्रार्थना म्हणजेच कविता शिकवतो, ती ऐका आणि माझ्या पाठोपाठ म्हणा. चालेल ना? हो सर. सगळे तयार? हो सर. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. छान, व्यवस्थित ऐका. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीन तिपतित. जगी जे हीन अतिपतित. जगी जे दीन पद दलित. जगी जे दीन पद दलित. तया जाऊन उठवावे. म्हणा, तया जाऊन उठवावे. पुढची ओळ म्हणा. जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. सदा जे आर्त अतिविकल. सदा जे आर्त अतिविकल. जयाना गांजती सकल. जयाना गांजती सकल.
तया जाऊन हसवावे, तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे. म्हणा, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे. समस्ता बंधु मानावे, समस्ता बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. प्रभूची लेकरे सारी, प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी, तयाला सर्व ही प्यारी. कुणाना तुच्छ लेखावे, कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. असे हे सार धर्माचे, असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, असे हे सार सत्याचे. परार्था प्राणही द्यावे, प्रार्था प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. मुलांनो, शाळा सुरू झालीच आहे. मन लावून अभ्यास करा. सर बाई जे सांगतील ते प्रामाणिकपणे करा, कारण आज कष्ट घेतलात तर उद्या तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे. हो बाबा. आणि आम्ही सर्व मिळून आमच्या शाळेचं नाव उज्ज्वल करू. सर बाई, आमची स्वप्न मोठी आहेत आणि त्यांची सुरुवात इथूनच होते. खूप छान सई. मेहनत, प्रामाणिकपणा आणि जिद्द असेल तर यश नक्कीच मिळेल. चला तर मग नव्या शैक्षणिक वर्षाचं आनंदाने स्वागत करूया आणि भरभरून अभ्यास करूया, भरपूर खेळूया आणि शालेय जीवन अगदी भरभरून जगूया. हो हो नक्कीच मॅडम. जोशी सर, पाटील मॅडम, तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. जोशी सर, पाटील मॅडम, तुमच्यासारखे गुणवान, मेहनती, शाळेचा आणि मुलांचा प्रामाणिक विचार करणारे शिक्षक आम्हाला लाभले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी तर असंच म्हणेन, तुमच्यासारखे शिक्षक प्रत्येक शाळेला लाभोत. तुमचा गुरु शिष्यांचा संवाद ऐकला आणि मन भरून आलं. मलाही माझ्या शाळेचे दिवस आणि शिक्षक आठवले. त्यांनी दिलेली संस्काराची, नीतिमत्तेची शिदोरी आजपर्यंत प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे ही ज्ञानगंगा तुमच्याकडून आमच्या मुलांपर्यंत 100% सातत्याने येईल. मला तुमचा अभिमान वाटतो. आठवणी जपणारी, भविष्य घडवणारी
आणि प्रत्येक विद्यार्थ्याला उभारी देणारी म्हणजेच आपली जिल्हा परिषदेची मराठी शाळा. हीच खरी आठवणींची शाळा. काय बालदोस्तांनो, आठवणींची शाळा ही नाटिका आवडली ना? सादर केली होती जिल्हा परिषद शाळा हातीव नंबर 1 तालुका संगमेश्वर इथल्या विद्यार्थिनींनी. लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं राजेश गोसावी यांनी आणि यामध्ये सहभागी झाले होते विनय होडे, मनोज घवाळी, पूजा जोशी, सुधा पांचाळ, आकांक्षा मोहिते, ऋणी गोंधळी, कीर्ती परशुराम आणि राजेश गोसावी. मार्गदर्शन केलं होतं श्रीकांत बोंबले यांनी. निवेदन केलं होतं पूर्णिमा साठे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.